संविधान भवन व उर्दू शाळेचा मुद्दा पेटला। 15 ऑगस्ट रोजी पालिकेच्या प्रांगणात सामुदायिक आत्मदहन करणार। मुजोर कॉलनी येथे संविधान भवनाचे काम सुरू आहे, मात्र ते काम 2024 सालच्या संविधान भवनाचा जो नकाशा मंजूर आहे त्याप्रमाणे न करता त्यामध्ये बदल करून मूळचा रस्ता चेंज करून सातारा नगर रचना विभागाकडे नवा प्लॅन सादर करून संविधान भवन व उर्दू शाळेसाठी मंजुरीस पाठवण्यात आला आहे। यामध्ये महत्त्वाची गांभीर्याची बाब अशी आहे की सातारा नगर रचना विभागाने अजून मंजुरी दिलेली नाही, तोवरच मुजोर कॉलनी येथे मूळच्या रस्त्यात बदल करून संविधान भवनाच्या रचनेत बदल करून काम सुरू करण्यात आले असून ते पूर्णपणे चुकीचे असून संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करावा व तो ठेकेदार कोण आहे त्याला कराडकरांच्या समोर एकदा आणावे व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे। तसेच मूळचा रस्ता चेंज करण्यात येऊ नये। 2024 सालच्या मंजूर नकाशाप्रमाणे संविधान भवनाचे काम व्हावे। कचरा डेपो शेजारी उर्दू शाळा होऊ नये। सातारा नगर रचना विभागाने बफर झोनच्या नियमाचे उल्लंघन करून शाळेला परवानगी देऊ नये अशा अनेक मागण्या घेऊन कराडच्या तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। बारा डबरे परिसरामध्ये जे संविधान भवनाचं जे काम चालू आहे ते 30/9/2023 प्रमाणे चालू होतं, परंतु त्या ठिकाणी उर्दू शाळाच्या अनुषंगानं त्यांचं जे बांधकाम जे चालू आहे ते तुम्ही स्थगिती दिलेलं पत्र दिलेलं आहे की सतत त्यांनी संविधानाला स्थगिती देतोय। असते पत्र संघटनेला चालत नाहीत, तर संघटना ही कायदेशीर चालणारी संघटना आहे। त्यामुळे मला शिवसाहेबांना या ठिकाणी विनंती करायची आहे पुन्हा एकदा की आपण फक्त त्या ठेकेदाराला काम करू नका म्हणून स्थगित केले, नुसती कागदावरती स्थगिती नको, तर त्या ठेकेदाराने चुकीचं बांधकाम केलेलं आहे, चुकीचं बांधकाम करत होता हे तुमच्या निदर्शन आणून दिलेलं आहे। त्यामुळे पहिल्यांदा त्या ठेकेदारावरती फौजदारी गुन्हा दाखल करा, कारण त्याने 30 फूट रोड अडवलेला आहे। त्या अनुषंगाने तुम्ही तपासणी करून ते पत्रे काढून त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि त्याला ब्लॅक लिस्टला टाका। आणि महत्वाची आणि बारकाईची या ठिकाणची गोष्ट अशी आहे की संविधान किती असावं, मोठं कसं असावं हे नगरपालिकेला तर कळत नसेल तर याच्या पुढची म्हणजे माहिती द्यायची म्हणजे मी तर एवढा मोठा नाही, स्वतःच्या फायद्यासाठी जर कुठली गोष्ट होत असेल तर त्याला आमचा ठाम विरोध असणार आहे। आपण सदर तत्काळ ज्या आपण ज्या केलेल्या विधान आहेत, ज्या मागण्या आहेत त्या आपण जर पूर्णपणे मला लेखी स्वरूपात दिल्या नाहीत 15 ऑगस्टला ज्या पद्धतीने आम्ही ठरवलेलं आहे त्या पद्धतीने आंदोलन होणार एवढं त्यांनी सांगितलं।